नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. समाजात पूरक वातावरण टिकून राहण्यासाठी समाज बांधवांनी कटिबद्ध राहावे असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी शांतता कमिटीच्या बैठकीवेळी केले. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिनी पनवेलमध्ये कच्ची मोहल्ला परिसरात बाईक रॅली दरम्यान 2 गटात वाद निर्माण झाले. वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन धार्मिक तेढ निर्माण झाल्याची परिस्थिती उद्भवली. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर समाजात कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी या उद्देशाने पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 कार्यालयाच्या पुढाकाराने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्यासह पनवेलमधील हिंदू आणि मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी, सर्व राजकीय सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नमो चषक 2024 अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य कबड्डी स्पर्धेचा थरार कामोठेमध्ये कबड्डी रसिकांना अनुभवायला मिळाला. पुरुष गटात सीकेटी कॉलेजने तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्सने विजेतेपद पटकावले. तर तृतीय क्रमांक संकल्प पनवेलने, संघर्ष पनवेलने संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. महिला खुल्या गटात कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल विजेता, महात्मा फुले कॉलेज पनवेल उपविजेता, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांक अनुक्रमे कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आणि रुडर स्पोर्ट्स कळंबोली संघाने मिळवला. या सर्व विजेत्यांना 10 फेब्रुवारीला होणाऱ्या बक्षीस वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणातून 380 पेट्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. 4 ते 8 डझनच्या पेटीला 7,000 रुपयांपासून 12,000 रुपये भाव मिळाला आहे. 10 फेब्रुवारीपासून आवक वाढणार असून यावर्षी 4 महिने खवय्यांना मुबलक आंबे उपलब्ध होणार आहेत. कोकणात हापूसचे पीक चांगले आले आहे. मुंबई बाजार समितीमध्ये आवक वाढली आहे. 380 पेट्यांची आवक झाली असून त्यामध्ये देवगडवरून 250 पेट्या, रत्नागिरीमधून 80 आणि रायगडमधील बानकोट परिसरातून जवळपास 60 बॉक्सची आवक झाली आहे. नवीन वर्षाच्या अखेरीस नियमित आवक सुरू झाल्यामुळे बाजार समितीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. होलसेल मार्केटमध्ये 7 ते 12 डझन वजनाच्या पेटीला 7,000 रुपयांपासून 12,000 रुपये भाव मिळाला आहे. डझनचा भाव 1 ते 2,000 रुपये एवढा आहे. यावर्षी 10 फेब्रुवारीपासून कोकणातील हापूसची आवक वाढणार आहे. मे महिन्यापर्यंत 4 महिने खवय्यांना कोकणचा हापूस उपलब्ध होणार आहे. इतर राज्यांमधूनही आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील ढेकू गावाच्या हद्दीत मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकच्या टायरला आग लागल्याची घटना घडली. या भयानक आगीत ट्रक संपूर्ण जळून खाक झाला. आगीने संपूर्ण महामार्ग तसेच ढेकू गावाच्या आसपास धुरांचे लोट निर्माण झाले होते. त्यामुळे काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली. पनवेल तालुका परिसरात गेल्या 24 तासात झालेल्या 4 वेगवेगळ्या अपघातात 1 ठार आणि 6 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पनवेल तालुक्यातील आजिवली गावाजवळील ABS हॉटेलसमोर एक अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी कुलभूषण कुमार अशोक कुमार यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत तालुक्यातील बारवाई गावाजवळील वळणावरून मोटरसायकल घेऊन अमर धुमाळ हा सदर प्रिन्सी सिंग आणि रिया सिंग यांना घेऊन जात असताना त्याचे गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात 3 जण जखमी झाले आहेत. तिसऱ्या घटनेत साईगाव येथे राहणारे शुभम मोकल हे दुचाकीने खरेदीसाठी पनवेलला गेले होते. तेथून परत येत असताना मुंबई गोवा महामार्गावरून दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव कारने तोंडे यांच्या दुचाकीला धडक दिली. ती स्कूटी शुभम मोकल यांच्या स्कूटीला येऊन धडकली. या अपघातात शुभम आणि पूजा हे दोघे जखमी झाले. तर चौथ्या घटनेत श्रीकांत हे करंजाडे येथील आंबिवली येथे सकाळी शाळेत जाण्यासाठी दुचाकीने जात असताना केणी इंदेव लॉजिस्टिक कंपनी येथे आले असता डाव्या बाजूने जाणाऱ्या ट्रेलरची दुचाकीला धडक लागून ते मोटरसायकलवरून खाली पडून जखमी झाले.
कर्जत तालुक्यात राहणारा शेखर रामचंद्र रोकडे आणि कर्जत शहरात राहणारी सैनी हिचा 20 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र कोणत्या न कोणत्या कारणामुळे त्यांच्यात वाद होत असे. याला कंटाळून त्याची पत्नी कविता शेखर रोकडे हिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे न्यायालयात दावा दाखल केला आणि ती कर्जत शहरातील मुदळे नाना मास्तर नगर येथे साई सावली अपार्टमेंटमध्ये राहू लागली. पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केला. याचा राग मनात ठेवून तिला ठार मारण्याचा बेत पतीने बनवला आणि पत्नी कविता रोकडे मुदळे नाना मास्तर नगर येथून आपल्या स्कूटीने जात असताना तिला लोखंडी हत्याराने डोक्याच्या पाठीमागे वार करून तिला गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. श्रीवर्धन शहरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. शनिवार आणि रविवार असला की श्रीवर्धनमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. पर्यटक आपली 4 चाकी वाहने घेऊन शहरात आल्यानंतर जागोजागी पत्ता विचारण्यासाठी गाडी थांबवत असल्याने अरुंद रस्ते असल्याकारणाने वाहतुकीची कोंडी होते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. त्यातच सध्या महाराष्ट्रातून शैक्षणिक सहली श्रीवर्धन समुद्रकिनारा पाहण्यासाठी येत असतात. या शैक्षणिक सहलीसाठी एका शाळेच्या 4-5 बसेस एका रांगेने श्रीवर्धन शहरात घुसत असल्याने शहरामध्ये वाहतूक कोंडी अधिकच जटिल होत आहे. मात्र जिल्हा वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे नियमन करण्यासाठी केवळ एकच वाहतूक पोलीस तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे किमान शनिवारी आणि रविवारी तरी जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी श्रीवर्धन येथे एक वाहतूक पोलीस जादा नेमावा, जेणेकरून वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत होईल अशी मागणी नागरिक करत आहेत. श्री गोवर्धने सार्वजनिक सेवा संस्था आणि सिडकोच्या संयुक्त विद्यमाने आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्या वतीने CBD येथील सुनील गावस्कर मैदानात 10 दिवस रंगलेली नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाची सांगता समारंभ हा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जल्लोषात पार पडला. भन्नाट अशा लावण्या आणि कोळीगीत नृत्यांच्या कार्यक्रमाने महोत्सवाची समाप्ती करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी तसेच नागरिकांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्या समवेत नृत्य करून कार्यक्रमाचा आनंद लुटला. यावेळी शंकर महादेवन यांच्या गाण्यांवर प्रेक्षक थिरकताना दिसले. कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे यांची भारतीय जनता पार्टीच्या सहकार आघाडी कोकण विभाग संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचा सामाजिक उपक्रम असलेल्या कमळ सेवा संस्था संचालित सतीश वासुदेव धारप डायलिसिस सेंटरचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभात गिरीश तुळपुळे यांना भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवा विभाग कोकण प्रांत प्रमुख विवेक भागवत, आमदार प्रशांत ठाकूर, रायगड लोकसभा मतदारसंघ संयोजक सतीश धारप, राष्ट्रीय यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अण्णा कंधारे हे समाज उपयोगी कार्यक्रम नेहमीच राबवत असतात. त्यांनी आजपर्यंत मुरुड शहरातील जनतेसाठी डोळे तपासणी शिबिर, मोफत चष्मे वाटप, त्याचप्रमाणे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ असे उपक्रम राबवून ते जनतेची सेवा केली आहे. त्यांनी हे समाजकार्य असेच सुरू ठेवत हिंदू एज्युकेशन संचलित ओंकार विद्या मंदिर येथील शालेय विद्यार्थ्यांना डबे देण्याचा निर्णय घेतला. हिंदू एज्युकेशन संचलित ओंकार विद्या मंदिर येथील सुमारे 200 शालेय विद्यार्थ्यांना भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अण्णा कंधारे यांच्यामार्फत स्टील डबे आणि लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. मुंबई आणि नवी मुंबई या 2 शहरांना जोडणाऱ्या अटल सेतूमुळे द्रोणागिरीचे महत्त्व वाढले आहे. सिडको महामंडळाने प्रजासत्ताक दिनी आधुनिक आणि नियोजित वसाहतींमध्ये घर खरेदी करण्याची संधी सर्वसामान्यांना दिली आहे. सिडको महामंडळाने द्रोणागिरी आणि तळोजा या परिसरातील 3,322 सदनिकांची सोडतीची घोषणा केली असून आजपासून ते 27 मार्च या दरम्यान इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीने या सोडतीमध्ये अर्ज करता येईल. या सोडतीमध्ये द्रोणागिरी सेक्टर 11 आणि 12 या परिसरात 22 लाख ते 30 लाख रुपयांमध्ये लाभार्थ्यांना सदनिका घेण्याची संधी मिळाली आहे.
आर्थिक दुर्बल घटकांसाठी 25.81 चौरस मीटरची सदनिका 22,18,000 रुपयांमध्ये, तसेच 29.82 चौरस मीटरची सदनिका सर्वसाधारण प्रवर्गामधील लाभार्थ्यांना 30,17,000 यांना मिळणार आहे. तसेच तळोजा नोडमधील सेक्टर 21, 22, 27, 34, 36, 37 या परिसरातील सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सर्वसाधारण प्रवर्गांसाठी राखीव आहेत. 22 लाख ते 34 लाख रुपयांमध्ये या सदनिका सोडतीमध्ये लाभार्थ्यांना मिळू शकणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थी उमेदवारांना केंद्र शासनाने 1.5 लाख आणि राज्य शासनाने 1 लाख असे अनुदान संबंधित सोडतीच्या योजनेत मिळणार आहेत.